मोठं दुःख जसं महाराष्ट्राला राष्ट्रवादीतल्या परिवाराला दिलेलं आहे त्यापेक्षा मोठं दुःख खासदार सुनेत्रा वहिनींना आहे। एवढं मोठं दुःख होऊन सुद्धा माननीय अजितदादा आज आपल्यात नाही, हे दुःख पचवणं सोपं नाही। तरी सुद्धा त्या माऊलीनी माननीय अजितदादांचा स्वप्नातील महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवारातील लोकांना साथ देण्यासाठी स्वतःच्या दुःखावर दगड ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आमदार यांच्या मागणीनुसार त्यांच्या मनात जरी नसलं तरी अजितदादांच्यासाठी त्यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणं गरजेचं आहे। सुनेत्रा वहिनींवर टीका करून होणार नाही। हे जे टीका करणारे आहेत यांचा राजकीय स्वार्थ आहे। काळाने अजितदादांना आमच्यापासून लांब नेलं, आमच्यासारखा कार्यकर्ता सावरू शकत नाहीये। आज चौथाच दिवस आहे हो, म्हणजे त्या माऊलीला तिच्या दुःखावर फुंकर घालायला सुद्धा तेवढी सवड या राजकारणातल्या काही जी लोक आहेत त्यांनी दिली नाही। आणि त्यांनी आमच्यासाठी महाराष्ट्रातल्या परिवारासाठी स्वतःच्या दुःखावर स्वतःचं कुंकू एवढं अचानकपणे गेल्यानंतर सुद्धा दगड ठेवून निर्णय घेतल्यावर टीकाकारांना काय ते टीकाच करणार। परंतु ही जी ताकद त्यांना दिलेली आहे, अजितदादा कामाचे माणूस होते। मी थोडासा आता अजितदादा पितृदेव झालेले आहेत आणि त्यांनी सुनेत्रा वहिनींना ती ताकद दिलेली आहे। टीकाकारांचं काही नाही, टीकाकार असेही टीका करणारे, परंतु मी खरंच खासदार सुनेत्रा वहिनींचे पाय धरून त्यांचं धन्यवाद म्हणेल की तुमचं दुःखावर तुम्ही दगड ठेवून दादांच्या परिवारासाठी आमच्यासाठी हा निर्णय घेतला आणि तो अत्यंत योग्य आहे। म्हणणाऱ्याला काही जात नाही की 10 दिवस जायला पाहिजे होते, हे होऊन जायला पाहिजे होतं, पण तोपर्यंत ह्याच टीका करणाऱ्या लोकांनी आधीच सगळं हिरावून गेलंय, आमचं संपलेलं आम्ही। प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।